श्री स्वामी समर्थ. 10,000 पायऱ्या उभी चढण आणि चारी बाजूंना अथांगधरी हे आहे श्री क्षेत्र गिरनार. असे म्हणतात की ज्याच्या नशिबात दत्तगुरूंची इच्छा असते तोच या पायऱ्या चढून शिखरापर्यंत पोहोचतो. पण काय आहे या 10,000 पायऱ्यांचे रहस्य? का आजही रात्रीच्या वेळी गिरनारवर अदृश्य शक्तींचा वावर असतो? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिरनारच्या अशा काही गूढ गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून तुमचे डोळे पण विस्फारले जातील. आता आपल्या प्रवासाची सुरुवात होते गुजरातमधील जुनागड शहरातून. गिरनार हा हिमालयापेक्षाही जुना पर्वत मानला जातो. याला साधूंचे माहेरघर म्हणतात. रात्रीचे 2 वाजले की भाविक पायथ्याशी असलेल्या भवनात मंदिराला दर्शन देऊन दत्त दत्त म्हणत चढायला सुरुवात करतात. सुरुवातीच्या काही हजार पायऱ्या सोप्या वाटतात, पण खरी परीक्षा पुढे असते. 5,000 पायऱ्या चढल्यानंतर दर्शन होते ते आई अंबाबाईचे. इथून पुढे रस्ता अरुंद होतो. पुढे गेल्यावर लागले ते गुरु गोरक्षनाथांचे शिखर. हे गिरनारचे सर्वात उंच टोक आहे. पण आपली वारी इथं थांबत नाही. आपल्याला खाली उतरून पुन्हा वर चढायचं असतं आणि अशा ठिकाणी जिथे साक्षात दत्त महाराज विराजमान आहेत. वाटेत लागतं कमंडलू कुंड. इथली धून कधीच विजत नाही आणि इथला महाप्रसाद घेतल्यानंतर भक्तांच्या अंगात 10 हत्तींचं बळ येतं आल्यासारखं वाटतं. आता समोर असतात शेवटच्या पायऱ्या. पाय लटलट कापतात, श्वास फुलतो, पण जेव्हा शिखराचा कळस दिसतो तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आनंदाचा क्षण जवळ येत असतो. 10,000 पायऱ्यांचा प्रवास संपतो आणि समोर असतात भगवान दत्तात्रेयांच्या पादुका. 12,000 वर्षे महाराजांनी इथे तपश्चर्या केली होती. इथे पोहोचल्यावर जाणवणारी शांतता शब्दांच्या पलीकडे आहे. अनेकांना इथे चंदनाचा सुवास सुद्धा येतो, तर कुणाला वाऱ्याच्या झुळकेतून ओमचा नाद ऐकू येतो. लोक म्हणतात गिरनारवरती रात्री थांबू नये का? कारण आजही अनेक सिद्ध महापुरुष आणि चिरंजीवी आत्मा तिथे सूक्ष्म रूपात वावरतात. गिरनार चढताना कुणीही तुम्हाला मदतीला येऊ शकतं. कधी लहान मूल होऊन तर कधी एखादा वृद्ध साधू होऊन. तो प्रत्यक्ष दत्तगुरूंचा आशीर्वाद असतो. गिरनारची वारी तुम्ही कधी केलीये का? गिरनारची वारी एकदा तरी आयुष्यात करायलाच हवी. जर तुम्ही गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर जाण्याचं स्वप्न असेल तर कमेंटमध्ये लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.